नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंट अफेअर्स मधील एक महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत, केंद्रीय कॅबिनेट मंत्री। तर आपण या व्हिडिओमध्ये फक्त कॅबिनेट मंत्री बघणार आहोत, भारताचं पूर्ण मंत्रिमंडळ बघणार नाहीत। मंत्रिमंडळात कोणते कोणते मंत्री असतात? मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, स्वतंत्र कार्यभार आणि राज्यमंत्री हे तीन प्रकारचे मंत्री असतात। त्यापैकी आपण फक्त कॅबिनेट मंत्री बघणार आहोत, बरोबर आहे? तर बघूया कॅबिनेट मंत्री। तर बघा, भारताचे पंतप्रधान हे नरेंद्र मोदी आहेत। त्यांच्याकडे कोणते कोणते खाते आहेत? कार्मिक, लोक तक्रार, पेन्शन आणि त्यातल्या महत्त्वाचे दोन खाते कोणते आहेत? परमाणु ऊर्जा म्हणजे न्यूक्लिअर एनर्जी आणि अंतराळ विभाग हे महत्त्वाचे खाते आहेत। तसेच पंतप्रधानांकडे जे खाते वाटप न झालेले आहेत ते खाते सुद्धा पंतप्रधानांकडे असतात। त्यानंतर बघा, अर्थमंत्री, तर भारताच्या अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन। तर याबद्दल विशेष माहिती अशी सांगायची की जी ईडी ही एजन्सी आहे ते अर्थ खात्यांतर्गतच येते, बरोबर आहे? त्यानंतर बघा, रक्षामंत्री, भारताचे रक्षामंत्री किंवा संरक्षण मंत्री कोण आहेत? राजनाथ सिंग, बरोबर आहे? हे गेल्या टर्म मध्ये सुद्धा हे रक्षामंत्रीच होते। त्यानंतर बघा, परिवहन आणि रस्ते विकास मंत्री, रोड अँड ट्रान्सपोर्ट मिनिस्टर, हे भारतातील सर्वात लोकप्रिय मंत्री असं म्हटले जाते यांना, तर हे नितीन गडकरी आहेत, बरोबर आहे? त्यानंतर बघा, गृहमंत्री, पंतप्रधानांच्या नंतर जे महत्त्वाचं खातं असतं ते असतं गृह मंत्रालय म्हणजे होम मिनिस्ट्री। हे होम मिनिस्टर कोण आहेत? तर अमित शाह आहेत। आणि अमित शाह यांच्याकडे अजून एक महत्त्वाचं खातं आहे, तर ते खातं कोणतं आहे? तर सहकार मंत्री, बरोबर आहे? कोणतं? सहकार मंत्री आहेत ते। अमित शाह हे सहकार मंत्री सुद्धा आहेत। त्यानंतर बघा, विदेश मंत्री म्हणजे परराष्ट्र मंत्री, तर भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर, सुब्रमण्यम जयशंकर। त्यानंतर बघा, भारताचे कृषी मंत्री तसेच ग्रामीण विकास मंत्री कोण आहेत? तर शिवराज सिंग चौहान, जे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहेत। त्यानंतर बघा, जे पी नड्डा, भारताचे आरोग्य मंत्री कोण आहेत? तर जे पी नड्डा, जगत प्रकाश नड्डा, हे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सुद्धा आहेत। त्यानंतर बघा, अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री, जो अन्न प्रक्रिया उद्योग हे जे मंत्रालय त्याचे मंत्री कोण आहेत? चिराग पासवान, हे बिहारचे आहेत, बरोबर आहे? त्यानंतर बघा, वस्त्रोद्योग मंत्री आहे गिरिराज सिंग, बरोबर आहे? त्यानंतर बघा, पेट्रोलियम मंत्री कोण आहेत? हरदीप सिंग पुरी। भारताचे जे पेट्रोल डिझेल या बाबतीत जे जे काही निर्णय घेतले जातात ते पेट्रोलियम मंत्रालयाच्या अंतर्गत घेतले जातात, तर त्याचे मंत्री आहेत हरदीप सिंग पुरी। त्यानंतर बघा, वाणिज्य मंत्री म्हणजे कॉमर्स मिनिस्टर हे आहेत पियुष गोयल, हे सुद्धा महाराष्ट्रामधीलच आहेत पियुष गोयल। त्यानंतर बघा, कला, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री, तर ह्या खात्याचे मंत्री आहेत गजेंद्र शेखावत। त्यानंतर बघा, ग्राहक संरक्षण मंत्री हे आहेत प्रल्हाद जोशी, म्हणजे कंझ्युमर्स राईट किंवा प्रोटेक्शन जे मंत्री आहेत उपभोक्ता मामले ते मंत्री आहेत प्रल्हाद जोशी। त्यानंतर आहेत बघा, पर्यावरण मंत्री, तर पर्यावरण मंत्री कोण आहेत? भूपेंद्र यादव, बरोबर आहे? पर्यावरण मंत्री आहेत भूपेंद्र यादव। त्यानंतर आहेत दूरसंचार मंत्री म्हणजे टेलिकम्युनिकेशन मिनिस्टर कोण आहेत? ते ज्योतिरादित्य सिंधिया, मध्य प्रदेशचे आहेत। त्यानंतर बघा, अवजड उद्योग मंत्री, तर अवजड उद्योग मंत्री कोण आहेत? एच डी कुमारस्वामी, तर एच डी कुमारस्वामी कुठले आहेत? कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आहेत एच डी कुमारस्वामी, यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालय आहे। त्यानंतर बघा, शिक्षण मंत्री, आता नीटचा जो घोटाळा गाजला होता, तर ते नीटचा घोटाळा कोणत्या खात्याशी संबंधित आहे? शिक्षण खात्याशी। तर ते शिक्षण मंत्री कोण आहेत भारताचे? आपल्याला राज्याचे माहीत असतात तर पण आपल्या देशाचे माहीत नाहीत, तर देशाचे शिक्षण मंत्री कोण आहेत? धर्मेंद्र प्रधान। त्यानंतर बघा, कोळसा आणि खाणकाम मंत्री कोण आहेत? किशन रेड्डी, हे तेलंगणामधील आहेत। त्यानंतर बघा, आदिवासी कार्यमंत्री, तर आदिवासी कार्यमंत्री आहेत ज्युएल ओराम, बरोबर आहे? ज्युएल ओराम हे आदिवासी कार्यमंत्री आहेत। त्यानंतर जहाज बांधणी मंत्री, तर जहाज बांधणी मंत्री कोण आहेत? सर्वानंद सोनोवाल, हे आसामचे माजी मुख्यमंत्री आहेत। त्यानंतर बघा, नागरी उड्डाण मंत्री कोण आहेत? राममोहन नायडू, हे काय म्हणतात ते तेलुगू देसम पार्टी आहे का त्यांचे हे मिनिस्टर आहेत राममोहन नायडू, हे युवा मंत्री आहेत। त्यानंतर बघा, महिला व बाल विकास मंत्री, हे परीक्षे दृष्टीने हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत? तर हे आहेत अन्नपूर्णा देवी, बरोबर आहे? अन्नपूर्णा देवी। त्यानंतर बघा, संसदीय कार्यमंत्री म्हणजे आपल्या संसदेत जो कारभार चालतो त्या सरकारची बाजू मांडण्याचं किंवा सरकारी जे विधेयक आहेत किंवा सरकारचा एजेंडा सभागृहापुढे ठेवण्याचं काम कोण करतात? संसदीय कार्यमंत्री, ते कोण आहेत? किरेन रिजिजू, बरोबर आहे? किरेन रिजिजू। सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री ते कोण आहेत? डॉक्टर वीरेंद्र कुमार। त्यानंतर आहेत बघा, पंचायत राज आणि मत्स्य उत्पादन मंत्री कोण आहेत? तर ललन सिंग आहेत, बरोबर आहे? ललन सिंग। त्यानंतर आहेत बघा, कामगार मंत्री कोण आहेत? मनसुख मांडवीय। त्यानंतर ऊर्जा व शहरी विकास मंत्री कोण आहेत?
ऊर्जा व शहरी विकास मंत्री आहेत मनोहरलाल खट्टर, हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर जलशक्ती मंत्रालय, जे मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यक्रमामध्ये जलशक्ती मंत्रालय स्थापन झालं होतं, त्याचे मंत्री आता आहेत CR पाटील, बरोबर आहे. त्यानंतर आहेत रेल्वे मंत्रालय, IT मंत्रालय आणि जे BSNL याशी संबंधित मंत्री आहेत, रेल्वे मंत्री आहेत भारताचे कोण, अश्विनी वैष्णव. त्यानंतर आहेत बघा, तर अशा प्रकारे सर्व आपलं केंद्रीय मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री आज आपण बघितले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये अशाच काही टॉपिकवर भेटूया. धन्यवाद.